नमस्ते. किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं सगळ्याचं मनापासून स्वागत आहे. तर आज बनवणार आहे मस्त असं गोळ चटणी बनवणार आहे. गोळ आणि चिंचची चटणी बनवणार आहे. जे आपण पराठ्यासोबत किंवा समोस्यासोबत किंवा वडापाव सोबत प्रत्येक गोष्टीला ही चटणी लागतीच आपली. आपण खातो त्यासाठी ही चटणी आपल्या फ्रीज मध्ये करून ठेवली की झटपट आपल्याला काही बनवता येतं. ह्याच्यात भाकरवडी सुद्धा बनवणं एकदम सोपं होतं. तर बघू शकता इकडे मी पावशेर चिंच घेतलेला आहे. चांगलं कडक पाणी गरम करून घेतलेलं आहे. कारण चिंच आपण आधी भिजवून ठेवलेली नव्हती, म्हणून मग जर नसल ठेवली तर हे गरम पाणी टाकून आपण एक 10 मिनिटासाठी चिंच भिजवून ठेवणार आहे. तर 10 मिनिटामध्ये चिंच छान अशी भिजली जाते, कारण आपण त्याच्यामध्ये भरपूर असं गरम गरम झालेलं एकदम कडक पाणी टाकलेलं होतं. तर बघू शकता इकडे तुम्ही, जर तुम्हाला चिंच लवकर नसल भिजवली तर गरम पाणी टाकून ठेवायचं. लगेच तुम्हाला जसं पाहिजे तसं चिंचचं कोळ बनवता येतं. तर बघू शकता चिंच छान अशी भिजलेली आहे. तर थोडस जरी हाताने चुरलं तरी ही चिंच छान अशी मऊ होते. तर बघू शकता तुम्ही, हे बघा इकडं एकदम छान अशी मऊ झालेली चिंच आपली. तर थोडस चुरलं तरी चिंचचं कोळ निघलेलं आहे. तर सगळं हाताने असं सगळं मॅश करून आपण हे थोडं थोडं गरम पाणी राहिलेलं आहे शिल्लक तेच टाकून छान असं चुरून घेणार आहे. तर हे बघा इकडे बघू शकता असं छान असं हे चिंचचं कोळ एकदा बनवून ठेवलं की भाकरवडीला पण लावून आपण त्याचा उपयोग होऊ शकतो, किंवा कशाची चटणी, किंवा तुम्हाला वडापाव खायचा असेल, वली भेळ बनवायचा असेल तरी चिंच चटणी लागते. तर बघू शकता इकडे एवढं कोळ आपण काढलेलं आहे. चिंचचं कोळ आपण चाळणीमध्ये घालून छान असं गाळून घेणार आहे. हे राहिलेलं सगळं काहीच चिंचचं म्हणजे वाया जाणारच नाहीये, कारण गरम पाण्यामध्ये भिजवलेलं होतं. तर तुम्हाला बघू शकता तुम्ही, चिंचचं फक्त टर्पल आणि सालच त्याची बाजूला निघणार आहे. तर छान चिंच गरम पाण्यात घातल्यामुळे छान अशी चिंच भिजलेली आहे. तर बघू शकताय बघा सगळं गाळणीमधून गाळून आपण घेतलेलं आहे. आता मी ह्याचा वापर भाकरवडी बनवण्यासाठी सुद्धा करणार आहे. आणि ही बनवलेला आहे मी कच्ची दाबेलीसाठी पण चिंचचं पाणी लागतं, म्हणून म्हणलं चला थोडं बनवण्यापेक्षा थोडंसं जास्त बनवून ठेवूया. कारण चिंचचं पाणी एकदा छान असं मस्त बनवून फ्रीज मध्ये ठेवलं तर 1-2 महिने म्हणलं तरी छान असं काचेच्या भरणीमध्ये एकदम पॅक हवा बंद डब्यात जर ठेवला काचेच्या भरणीत तर ते एकदम चांगलं राहतं. तर बघू शकताय बघा एवढं निघालेलं आहे. बघू एकदम घट्टसर छान असं चिंचेचं कोळ निघालेलं आहे. तर आपण आता थोडासा याला तडका देणार आहे. थोडस मी तेल टाकलेलं आहे. तेल थोडं गरम करून आपल्याला थोडस ह्याच्यामध्ये टाकायचे आहे जिरे, बडीशोप वगैरे नाही का. जिरे, बडीशोपनी छान असं चिंचच्या पाण्यामध्ये टेस्ट येते. तर थोडस बडीशोप वापरलेलं आहे मी. थोडीशी लाल मिरची, आपली काश्मीरी लाल मिरची वापरली तरी चालेल, कलर बी छान येतो. थोडासा मस्त असा तिखटसरपणा येतो. थोडा हळद टाकलेला आहे. तर आपल्या चिंचच्या ह्या कोळाला आपल्याला फोडणीच द्यायची आहे पाण्याला चिंचच्या. पाणी टाकून घेतलेलं आहे. जसं चिंचची कढी बनवतो तशाच प्रकारे आपण हे बनवणार आहे. तर बघू शकता चिंच आता आपण वतून घेतलेली आहे. ही थोडंसं आपल्याला छान शिजवून घ्यायचंय. तर थोडं पाहिजे तेवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा घट्ट जाडसर बनवायचं असेल तरी तुम्ही बनवू शकता. त्याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. ही थोडासा टाकलेला आहे मी आमचूर पावडर टाकलेला आहे. त्याच्याने पण छान टेस्ट येते, थोडा चटपटा स्वाद येतो आपल्या चटणीला चिंचच्या. कारण हे आपण बनवणार आहे कच्ची दाबेलीसाठी. तर थोडासा मी गुळ वापरलेला आहे ह्याच्यात. थोडस गुळाची, तुम्ही सगळं म्हणला तरी गुळात बनवलं तरी चालेल, पण आता आपल्याकडे गुळ नव्हता म्हणून थोडीशी मी पावशेर चिंच आहे तर मी ही पावशेर साखर टाकणार आहे. थोडा गुळ होता तेवढा हे टाकलेला आहे. नुसता गुळात तर बनवलं तर खूप छान चिंचचं आपल्या पाणी होतं. साखर गुळ आपल्याला छान असं विरघळून घ्यायचंय. थोडीशी परत मी मिरची टाकलेली आहे, काश्मीरी मिरची वरून.
थोडासा तिखटपणा पण आपल्या चटणीला लागतोच. चिंच आपली साखर विरघळेपर्यंत थोडस आपल्याला चमचा फिरून फिरून साखर विरघळून घ्यायचे. आता ही पाणी थोडस जास्तच टाकलेलं आहे, थोडस शिजायला जातच, त्यासाठी थोडं पाणी जास्त टाकलेलं आहे मी. बघू शकता इकडे छान असं उकळी आलेली आहे, तर कलर सुद्धा किती छान आलेला आहे चिंचच्या आपल्या पाण्याचा. भरपूर असं पातेलं भरून झालेलं आहे चिंचचं पाणी. तरी आता भरपूर दिवस आपण ठेवू शकतो, कशाला पण खायला. ओली भेळ करायचं म्हणल्यावर भरपूर पाणी लागतं, आणि आपलं पाणीपुरीला लागतं, वडापावला किंवा बाकरवडी बनवायची असेल तरी लागतं, समोसे खायचे असेल तरी लागतात चिंचचं पाणी. ही मी बनवलेलं आहे, कच्ची दाबेली बनवण्यासाठी केलेलं आहे, जास्तीच केलेलं आहे. हे बघा छान असं जसं जसं पाणी आपलं शिजतं तसं तसं पाण्याचा आपल्या चिंचेचा कलर बदलतो, असा छान असा डार्क चॉकलेटी कलर होतो. बघू शकता इकडं. बघू शकताय बघा, मी बनवून ठेवलेलं होतं, तर मी गार करण्यासाठी ठेवलं होतं, तर आणखीन छान असं घट्ट पाणी झालेलं आहे. आता पूर्णपणे मी हे रात्री छान असं बनवून ठेवलेलं होतं, कारण रात्रभर छान चिंचेचं पाणी गार झाल्याच्या नंतर आपल्याला पॅक करून भरणीत ठेवायचं आहे. चिंचेचं पाणी छान गरम झालेलं आहे, म्हणजे गार झालेलं आहे. हे बघा इकडे घेतलेली आहे, काचेची भरणी घेतलेली आहे, तर आता ह्याच्यामध्ये मी ही ओतून मस्त असं फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे. तर चांगली मोठी काचेची भरणी स्वच्छ धुवून चांगला ओलावा त्याचा एकदम छान असं कपड्याने पुसून स्वच्छ करून हे आपल्याला चिंचेचं पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्ही किती पण दिवस वापरू शकता, 2 महिने 3 महिने, जवळ संपत नाही तोपर्यंत वापरलं तरी ही चिंचेचं पाणी चांगलंच राहणार आहे. थोडंसं विनेगर टाकलं तरी अजून अजिबात खराब होणार नाही, पण चिंचेचं पाणी आंबटच असतं अगोदरच, तर खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. तर बघू शकता ही एक मोठी भरणी भरलेली आहे काचेची, तरी पण आणखीन थोडं चिंचेचं पाणी राहिलेलंच आहे. तर आणखीन 2 भरण्या आपण छोट्या भरणार आहे. थोडस जास्तच झालेलं आहे पाणी, म्हणलं चला मग भरणी आपलं झाले तरी ठेवूया भरून. तर हे बघा ह्या आपल्या एक मोठी भरणी आहे आणि 2 छोट्या छोट्या भरण्या आहे, अशा मी मस्त ही चिंचेचं पाणी बघू शकता. अशा प्रकारे हे फ्रीज मध्ये ही 3 भरण्या मस्त अशा भरून, थोडस चिंचेचं पाणी थोडं जास्तच झालेलं आहे, पण असू द्या, मुलं कशा सोबत पण खातात. मग आजचा तुम्हाला चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि